तुलसी राम यांना आपण पाहतोय. पहिलाच बॉल, डॉट बॉलची खूण येते. 4 ओव्हरचा मॅच. मॅच नंबर 4 आपण पाहतोय. पहिली इनिंग, पहिली ओव्हर आणि पहिला बॉल डॉट बॉल आलाय. राऊंड विकेटने ऑन दी अप डिफेन्स केला या बॉलला. डिफेन्सिव्ह स्ट्रोक. 1 रनने अकाउंट ओपन. 2 बॉल, 2 चेंडू 1 धाव सध्याच्या घडीला. वाईड बॉल. मोठमोठ्या स्पर्धा आपण पाहिल्यात जिथे 12-14 संघ खेळतायत, परंतु नायगावमध्ये एक नेहमीच राहिले 8 ते 10 संघ. स्पर्धा किती लाखाची आहे याला महत्व नाही, तुमचं आयोजन कसं आहे ना या गोष्टीला फार महत्व आहे. मोठमोठ्या स्पर्धा, या स्पर्धेसमोर फेक्या पडल्यात आणि इथे डॉट बॉलवर डॉट बॉल चिकून येते. सध्याच्या घडीला टीमची धावसंख्या आहे टोटल 2. भरपूर सारी रेस राहिले. अंपायर असतील, डीजे असतील, कॉमेंटेटर असतील, लाईव्ह असतील, मंडपवाले असतील. टेनिस क्रिकेटमध्ये डॉट बॉल येतोय आणि एकमेकांच्या रेसमध्ये सध्या पाहूया कुठला संघ वरचढ ठरेल या स्पर्धेमध्ये. 4 बॉल 2 धावा. फुलटॉस बॉलला ड्राईव्ह केलं या कव्हरच्या दिशेने. ऑन दी अप कव्हरचा फटका, कव्हरचा लवर येतोय चौकार. 4 धावा. पाच बॉल 6 धावा. रनआउटची संधी होती आणि इथे मात्र 1 धाव कंप्लीट. ओव्हर झाले पहिली आणि पहिल्या ओव्हरमध्ये टोटल धावा आहेत सध्याच्या घडीला 7 धावा. 7 रन आफ्टर 1 ओव्हर. बॅटिंग करत असताना युवा स्टार भुईगाव टीम. टीमची धावसंख्या 7. बॉलिंग मार्कवरती आलाय उदय. ऋतिक आणि मनीष ही जोडी आपण पाहतोय या मॅच मध्ये. सध्या चांगली बॅटिंग करत असताना परंतु तेवढ्या धावा आल्या नाही पॉवर प्ले मध्ये. मोठा फटका खेळायचा होता. हवेत बॉल ट्रॅव्हल झालाय जिथे कोणीही फिल्डर नाहीये. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू लॉंग लेगला ट्रॅव्हल होत असताना सध्या धावफलक जर पाहिलं तर पुढे येताना 9च्या घरात 9 धावा या फलकावरती स्कोर बोर्ड सध्या हळताना दिसतोय. भुईगाव टीमने जबरदस्त प्रदर्शन दाखवलं होतं मला वाटते अष्टविनायकच्या स्पर्धेमध्ये. ही ट्रॉफी उचलली होती त्या संघाने, परंतु सध्या स्ट्रगलिंग राहिले. महत्वाचा बॅटर अजून डगआउट मध्ये आहे.
इनसाइड आउट करून खेळलेला फटका इनटू द गॅप मध्ये लॉंग ऑनचा फिल्डर लॉंग ऑफला जातोय आणि तिथून मात्र सध्या 2 धावा कंप्लीट. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आणि सध्या 2 धावा. 2 या धावसंख्येने धावफलक 11 धावा. पहिली इनिंग दुसरी ओव्हर उदय बॉलिंग मार्कवरती चौथा चेंडू घेऊन स्ट्राईक एंडला युवा स्टार भुईगाव बॅटर आपण पाहतोय. ओ यावेळी अपील केले बॅटचे हलकसा स्पर्श झालाय. महिम सिद्ध दरार इथे गेलाय विकेट गॉन. मोहनकर मैदानाच्या आतमध्ये 1 डाऊन करता आणि महत्वाचा बॅटर आहे. काय बॅटिंग केली होती मागील स्पर्धेमध्ये. मैदान गाजवलं होतं या खेळाडूने. अनेक सारे रेकॉर्ड ब्रेक त्याच्या नावावर आणि विश्वास आलाय मैदानाच्या आतमध्ये. इन एट 3rd नंबर ला त्याला आपण पाहतोय. बॉलिंग मार्कवरती सध्या उदय चांगली गोलंदाजी करतोय. चौथ्या बॉलवरती विकेट घेतलाय आणि चेंडू क्रमांक 5वा टाकण्याकरता तो देखील सज्ज आहे. पुढचा बॉल लोअर फुलटॉस बॉल. विश्वास आलाय. मोठा पटका खेळण्याचा इरादा. लॉंग चेस आहे फिल्डर करता. कॅच सुटलाय आणि त्यानंतर पाहिलं तर 2 धावा. प्रयत्न प्रामाणिक होते. अप्रतिम प्रयत्न. एफर्ट्स चांगले. सध्या कॅच सुटला हेच म्हणावं लागेल. विश्वास सारख्या बॅटरला जर जीवनदान मिळाले तर या मैदानाचा अंदाज त्याला आहे आणि धुमाकूळ घातलाय मागील काही स्पर्धांमध्ये विश्वास या बॅटरने. म्हणून त्याच्यावरती विश्वास आहे या मॅचमध्ये. 5 बॉल टीमची धावसंख्या 13. शेवटचा बॉल दुसऱ्या ओव्हरचा. संघर्ष युवा घाटाल नगरचा संघ आपण पाहतोय. चांगला फटका कव्हरला केलेला बॅकफुट पंच फटका आहे. इनसाइड आउटचा हा फटका होता. सध्या 2 धावा कंप्लीट. ओव्हर झाल्या 2 धावा देखील येतात या 2 ओव्हरमध्ये. टोटल धावा 15 धावा. 2 ओव्हर 15 धावा. टोटल 15 धावा. तन्मय आलाय बॉलिंग मार्कवरती षटक क्रमांक 3rd घेऊन. तन्मयला पाहतोय बॉलिंग मार्कवरती आणि यानंतर होणारा मॅच संघर्ष युवा आणि युवा स्टार दोन्ही टीम रेडी राहायचं आहे पण टॉस करण्याकरता. एका इनिंग नंतर हा टॉस होईल. संघर्ष युवा आणि युवा स्टार 2 युवा संघ आमने सामने. मोठा पटका खेळायचा होता. ऑन साईडला ड्राईव्ह करण्याचा इरादा. स्क्वेअर लेगला बॉल गेलाय. इथे 1 रन कंप्लीट. 1 या धावसंख्येने धावफलक पुढे येते. 16 धावा आतापर्यंत. सर्व काही चांगलं होताना दिसतंय बॉलिंगवाल्या टीमच्या बाजूने. भरपूर सारं मान्यवरांचं आगमन होतंय. महिला वर्ग त्यानंतर सर्व या ठिकाणी उपस्थित खेळाडूंचं पाहुण्यांचं हार्दिक स्वागत. मोठा पटका खेळायचा. हवेत बॉल. विश्वास पुन्हा एकदा हवेत बॉल खेळत असताना 3 फिल्डरच्या मधोमध नो मॅन्स लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. टीमची धावसंख्या 2 पुढे येते 18च्या घरामध्ये. आर के धमाका. बिग बॅश. बिग बॅटल. बिग फाईट. भव्य स्पर्धा. टेनिस क्रिकेटची ही स्पर्धा आपण पाहतोय. भव्य दिव्य आयोजन नियोजन.
पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा इरादा, सातत्याने ऑन साईडला ऑन ड्राईव्ह करण्याचा इरादा, शॉर्ट आर्म पूल अशा प्रकारचे फटकेबाजी केले जात आहेत. शॉर्ट आर्म जॅमचे फटके येत आहेत, परंतु त्या प्रकारे प्रॉमिसिंग स्ट्रोक येत नाही आहेत. टीमची धावसंख्या 2 पुढे येईल. टोटल धावा 20. बॉलचा विचार केला तर 3 बॉल 20. ड्राईव्ह केलाय, स्ट्रेट फटका खेळायचा होता. मिडॉनच्या दिशेने बॉल जातोय, फिल्डर येतोय, बॉलला फील्ड करील तिथपर्यंत 1 धाव. 1 या धावसंख्येने धावफलक पुढे येते. टीमची धावसंख्या आहे टोटल 21 धावा. 4 बॉलमध्ये 6 धावा येत आहेत. एखादा मोठा फटका आला नाही या ओव्हरमध्ये तर डेफिनेटली जो रनरेटचा विचार करतायत ना बॅटिंगवाला संघ भुईगाव युवा संघर्ष, त्या रनरेटपर्यंत पोहोचू शकतो. आणि गोलंदाजाला विकेट डॉट बॉल हवाय तर इथे धावा कमीत कमी येतील. या अनुषंगाने गोलंदाजी. जबरदस्त बॉल, बॅक टू द बॉलर खेळलेला बॉलर बॅक ड्राईव्ह आपण पाहतोय. आणि आणखीन एक डॉट बॉल. हीच खासियत आहे तन्मयची की जास्तीत जास्त जर बॉल पाहिले तर यॉर्कर लेन, स्लोवर 1 आणि अगदी स्टंप टू स्टंप लाईन. अटॅकिंग बॉलिंग अटॅक. अंतिम बॉल तन्मय पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती. पुन्हा एकदा स्टंप टू स्टंप लाईन. लाईन चांगली असेल तर अशा प्रकारे अपघात होऊ शकतो. सध्या दगा दिलाय बॉलनी फिल्डरला आणि कॅच छुटा दिल टुटा. गोलंदाज चांगली गोलंदाजी करत असताना मिसफील्ड होते, कॅच सुटलाय. येणारे बॉल दर्शवितील या कॅचची काय किंमत आहे. 3 ओव्हर, टीमची धावसंख्या 23. यानंतर पाण्याची व्यवस्था करा. आयोजकांनी पाणी घेऊन जा. वॉटरमॅन मला वाटते रितेश गंगेकर. भरपूर मेहनत, भरपूर योगदान आणि प्रमुख खेळाडू आहे जयांशी नायगावचा. चांगला सपोर्ट प्रत्येकजण देत आहेत. आणखीन काही स्पर्धा तुमच्या भेटी करता येईल. मोहनदादा पाटील यांची भव्य स्पर्धा, 2 लाखाची भव्य नाईट क्रिकेटची स्पर्धा कमिंग सून 8 एप्रिल ते 12 एप्रिल तुम्हाला पाहायला मिळेल. अग्रिसेना पुरस्कृत द ग्रेट मराठा आणि शिवसेना शाखा जुचंद्र आयोजित हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जनशताब्दी वर्षानिमित्त श्रीमान बाळासाहेब ठाकरे चषक तुमच्या भेटी करता येईल. 2026चं हे शानदार दर्जेदार भव्य आयोजन. आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहिलं तर प्रथम पारितोषिक 2 लाख, द्वितीय पारितोषिक 1 लाख, तृतीय 50,000 आणि चतुर्थ पारितोषिक 50,000. मालिका वीरला बाईक आणि उत्कृष्ट फलंदाज व गोलंदाज यांच्याकरता असणार आहे LED स्मार्ट अँड्रॉइड TV. भरपूर चांगलं आयोजन नियोजन. आणि ही स्पर्धा जी आहे ना ती अजिंक्य मैदान जुचंद्र रेल्वे स्टेशनचे जे मैदान आहे तिथे ही स्पर्धा नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. अजिंक्य जुचंद्रच्या मैदानावरती मोहनदादा पाटील यांची स्पर्धा पाहायला विसरू नका. श्रीमान बाळासाहेब ठाकरे चषक 2026 8 एप्रिल ते 12 एप्रिल भव्य रजनी क्रिकेटची स्पर्धा 2 लाखाची कमिंग सून. म्हणून ज्या ज्या संघांना प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी इथे संपर्क साधा. रवी वाघमारे, निलेश म्हात्रे, भावेश पुणेकर, स्वप्नील मुकादम यांच्याशी तुम्ही संपर्क साधा. पहिल्याच बॉलवरती आता पहिला विकेट जाईल. चौथी ओव्हर गुरु हो गया शुरू आणि गुरुने पहिल्याच बॉलवरती विश्वास या फलंदाजाचा विश्वासघात केलाय. विकेट डाऊन. धापशी मैदानाच्या आतमध्ये आलाय. मंगेशच्या माहितीसाठी 5 बॉल शेष आणि 5 बॉलमध्ये बघूया कशा प्रकारची बॅटिंग मंगेशची असेल. चला या टॉसला 2 संघ युवा स्टार आणि
संघर्ष युवा आपण टॉसबॉक्सच्या दिशेने येऊन हजर राहायचंय. हा मॅच आपण बघतोय एकविरा कळम आणि झुंजार आपण यायचंय टॉस करण्याकरता. चला थोडी मिस्टेक झाली होती. झुंजार आणि एकविरा कळम आपण टॉसला या. आदिवासी क्रिकेट म्हणजे फास्ट क्रिकेट, शिस्तीचं क्रिकेट. लोअर फुलटॉस बॉल, इथे बॉल हवेत राहिलाय. फिल्डर एकमेकांकडे पाहत राहिले. नोमॅन्स लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आणि सध्या धावा मिळतील बॅटिंगवाल्या भुईगाव युवा स्टार भुईगाव आणि संघर्ष युवा ग्रुप या दोन संघादरम्यान ही चौथी मॅच. 26 धावा, शेवटचे 3 बॉल शिल्लक चौथ्या मॅचच्या पहिल्या इनिंगचे. आणि यानंतर झुंजार आणि एकविरा कळम आपण टॉसला यायचंय दोन्ही टीम. हाफ ट्रॅकर बॉलला आडव्या बॅटने खेळलाय. मिड विकेटला बॉल गेलाय. फिल्डर येतो डीप मधून. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फेकी येते. थोडस जर पाहिलं तर फेकी खराब. धावा 2 या धावसंख्येने टीमची धावसंख्या आहे टोटल 28. बॉल 4. एकविरा कळम आणि झुंजार टीम आपण टॉसला यायचंय टॉसबॉक्सच्या दिशेने. चांगली स्पर्धा दीपेश दिंडेकर यांची. आर के धमाका बिग बॅश. आर के बिग बॅश धमाका ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. मिडॉनच्या दिशेनेच बॉल गेला आणि तिथून डीप मधून फेकी केल्यानंतर सध्या 2 रन कंप्लीट. 2 या धावसंख्येने टीमची धावसंख्या आहे टोटल 30. बघूया शेवटचा बॉल. झुंजार संघाचा संघनायक आलाय. एकविरा कळमचा देखील आलाय. दोन्ही कॅप्टनचं करूया हार्दिक स्वागत. शेवटचा बॉल म्हणजे बरोबर आज शेड्यूलनुसार मॅचेस चालू आहेत आणि इथे हा बॉल जर पाहिला तर लेट सी अंपायर डिसिजन लेग बाईटच्या माध्यमातून 1 धाव. टोटल धावा 4 ओव्हरमध्ये आल्यात ते 31 आणि जिंकण्याकरता 32. 32 रन्स नीड्स टू विन इन 24 बॉल्स. चला आपण गंगेकर यांना विनंती करेन की आपण टॉस करायचा आहे. GNC 11 आणि आर के धमाका बिग बॅश असा टॉस आहे. आर के किंवा बिग बॅश. GNC 11 किंवा आर के बिग बॅश. आर के धमाका पडलाय आणि टॉस जिंकलेला आहे एकविरा कळम टीमने. निर्णय मात्र पेंडिंग ठेवले रोशनने. विनो आणि रोशन हे 2 कप्तान आपण पाहिले. जिंकण्याकरता टार्गेट सेट केले टोटल 32 या धावसंख्येचं. आणि या धावसंख्येचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल या आवाज ऐकूया भिवंडी परिसरातील गोड आवाज व्हॉइस ऑफ पाई आमचे जवळचे मित्र निशांतजी पाटील सरांचा. तिथपर्यंत देऊया डीजेला संधी.
तर जाऊया मॅचच्या दिशेने. पहिल्या डावामध्ये तब्बल 31 धावा बनल्या आणि 32 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये. संघर्ष युवा या संघाच्या विरोधात प्रथम बॅटिंग करत असताना युवा स्टार भुईगाव या संघाने 31 धावा धाफलकावरती बनवल्या आणि 32 धावांचं टार्गेट. या मॅचमध्ये 32 धावा डिपेंड करायच्यात आणि आजच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर 23 धावा देखील डिपेंड होताना आपण पाहिल्या. पंच त्या ठिकाणी अधिकृत इशारा करतील. सामन्याला होते सुरुवात. P1चं षटक. पहिलाच बॉल बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज. हो, पहिलाच बॉल पुलटाच बॉल मिड ऑनच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न. मिड ऑनला फिल्डर आहे, झेल टिपलेला आहे आणि पहिल्या चेंडूवरती विकेट. फलंदाज बाद. पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली विश्वासने. फुलटॉस चेंडू होता. मिडॉनच्या डोक्यावरून उदयनं स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला. फटका फसला. प्रॉपर टायमिंग झालं नव्हतं आणि मिडॉनला कमालीचा झेल पाहायला मिळाला. पहिला धक्का या मॅचमध्ये संघर्ष युवा या टीमला बसलाय. 32 धावांचं टार्गेट आहे. पहिल्या षटकामध्ये विश्वास चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली. फलंदाजाला बाद केलं. आजच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर प्रत्येक सामना खूप चांगल्या पद्धतीने साकारताना या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलंय. खऱ्या अर्थानं जियांश 11 नायगाव आणि आरके ग्रुप यांच्या माध्यमातून आरके धमाका बिग बॅश आपल्याला पाहायला मिळते. आरके दादांच्या सन्मानासाठी अभिमानासाठी या स्पर्धेचं आयोजन दीपेश दादा दिंडेकर यांनी केलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं खूप चांगली क्रीडा स्पर्धा, भरपूर जास्त मेहनत या स्पर्धेसाठी घेतली गेली आणि खूप चांगल्या पद्धतीनं या मैदानाला डेकोरेट केलेलं आहे. हितेजी सांदणे यांच्या माध्यमातून आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर अप्रतिम क्रीडा स्पर्धा साकारताना तुम्ही पाहता या वाल्मिकेश्वर क्रीडांगणावरती. नवीन फलंदाज मैदानावरती जगदीश दाखल झालाय. विश्वास ओव्हर द विकेट. हो, यावेळेस ऑन दी अप खेळले. समोरच्या दिशेने लॉंग ऑफला फिल्डर त्या ठिकाणी धावतायत. चेंडू अडवण्याचा प्रयत्न आणि इथे एकच धाव मिळेल फलंदाज जगदीशला. जगदीशच्या खात्यामध्ये 1 धाव आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचलेली ती 1 या आकड्यावरती. 32 धावांचा टार्गेट या मॅचमध्ये आणि खऱ्या अर्थानं चांगली कामगिरी युवा स्टार भुईगाव या टीमला करावी लागेल. चांगली गोलंदाजी करावी लागेल. विश्वास पुन्हा एकदा ओव्हर द विकेटनं. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. उंची जास्त, लांबी कमी. लॉंग ऑनला फिल्डर आहेत त्या ठिकाणी. कॅच ड्रॉप. अगदी सहज सोपा झेल होता. लॉंग ऑन त्या ठिकाणी पुढे आले आणि तिथे जर पाहिलं तर फिल्डिंग खराब. एकदा मेल फलंदाजाला. या एका धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली ती 2 या आकड्यावरती. संधी निर्माण करून दिली ती विश्वास या गोलंदाजाने. चांगली तो गोलंदाजी करतोय. कमी गतीने चेंडू टाकला. याही वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. काऊखे फेजला फिल्डर आहे त्या ठिकाणी. पुन्हा एकदा झेल सुटलाय. ओहो, सलगचे 2 झेल या मॅच मध्ये ड्रॉप केलेत. खराब फिल्डिंग पाहायला मिळते युवा स्टार भुईगाव संघाच्या माध्यमातून. एका बाजूला जर पाहिलं तर जगदीशचा झेल सुटलाय आणि तदनंतर स्वप्नीलचा झेल देखील सुटताना आपण पाहिलं. या मॅच मध्ये सलग 2 झेल ड्रॉप झालेले आहेत. कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच जिंका मॅच हे क्रिकेटचं समीकरण आणि ते फिल्डिंग करत असताना युवा स्टार भुईगाव संघ भरपूर जास्त मिस्टेक करतायत या मॅच मध्ये. विश्वास पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. कमी गतीने चेंडू टाकलाय. इथे देखील फटका फसला. यावेळेस काऊ कर्नर फेजला मिस्टेक होणार नाही. झेल टिपलाय. अखेर फलंदाजाला बाद करण्यामध्ये विश्वासला यश आलंय. फलंदाज बाद. मागील 2 चेंडूवरती 2 झेल ड्रॉप झाले आणि ते जर पाहिलं तर कमालीचा झेल पाहायला मिळाला काऊकर्नर फेजला. चला स्पीडअप करा. संघर्ष युवा संघ आपला फलंदाज रेडी ठेवायचा आहे. आणखीन भरपूर सारे सामने
आजच्या दिवसामध्ये आपल्याला खेळवायचे आहेत, त्यामुळे जास्तीचा वेळ खर्च करू नका. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. धाव फलकावरती धावा बनल्यात. आतापर्यंत 4 धावा. विश्वास चांगली गोलंदाजी करतोय, चांगल्या टप्प्यावरती त्याची गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालेली आहे. आणि अवघड प्रश्न विचारलेत फलंदाजांना, उत्तरच नाही आहे. आणि ते जर पाहिलं तर मोठे फटके खेळत असताना सातत्याने फलंदाज आणि अपयशी ठरलेत. नवीन फलंदाज तन्मय मैदानावरती दाखल झालाय. चला स्पीडअप करा, भरपूर जास्त वेळ खर्च होतोय. गोलंदाज तयार, बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस देखील समोरच्या दिशेने ऑन दी फटका केलाय, परंतु लॉंग ऑफला फिल्डर आहे. पुन्हा एकदा कॅच ड्रॉप. आतापर्यंत 3 झेल या मॅच मध्ये ड्रॉप केलेत फिल्डरने. इथे 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या 2 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 6 या आकड्यावरती. खराब कामगिरी आतापर्यंत राहिली आहे. युवा स्टार भुईगाव संघाच्या माध्यमातून, फिल्डरच्या माध्यमातून विश्वास चांगली गोलंदाजी करतायत. आणि इथे जर पाहिलं तर आतापर्यंत झेल सुटलेला आहे. पहिल्या षटकाचा इथे खेळ संपलाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली ती 6 धावा. आणि येणारे 18 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता असेल. 18 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. एका बाजूला युवा स्टार भुईगाव संघ आणि त्यांच्या विरोधात संघर्ष युवा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या डावामध्ये 31 धावा बनल्या. 32 धावांचा चेज असताना या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना संघर्ष युवा या टीमला तुम्ही पाहताय. आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर 6ला 2 धक्के या मॅच मध्ये आतापर्यंत स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धाव फलकावरती 6 धावा. आणखीन 18 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता आहे. बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 2 दीपक हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. चला स्पीडअप करा, भरपूर वेळ खर्च होतोय या सामन्यासाठी. 18 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती दीपक वेगवान गोलंदाज, तेज तरार गोलंदाज, गतीचा खऱ्या अर्थानं खूप चांगल्या पद्धतीने तो वापर करतोय. असा गोलंदाज मैदानावरती दीपक आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं गतीवर स्वार होणारा गोलंदाज आहे. आणि त्याला इन्व्हाइट केलंय षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी या मॅच मध्ये युवा स्टार भुईगाव संघाच्या कॅप्टनने. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर द विकेट. वेगवान चेंडू खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज लागली आहे. त्या ठिकाणी शॉट थर्डला, फिल्डर धावतायत. फिल्डिंग चांगली, फक्त एकच धाव या चेंडूवरती. या एका धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 7 या आकड्यावरती. 7 धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक 2 सुरू आहे मैदानामध्ये. एका बाजूला जर पाहिलं तर फलंदाज तुम्ही तन्मयीला पाहताय आणि त्याच्या सोबतीला जर पाहिलं तर स्वप्नील, त्याने देखील 2 चेंडूचा सामना केलाय. 2 धावांवरती तो खेळतोय. आणि इथून जर पाहिलं तर बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये तन्मय हा फलंदाज तुम्ही पाहताय. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. ओव्हर द विकेट. यावेळेस देखील खेळण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेने फटका खेळलाय. लॉंग ऑफला फिल्डर त्या ठिकाणी येतात. बॅकअप चांगला आहे त्या ठिकाणी. आणि इथे जर पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जातील फलंदाज तन्मयच्या बॅटमधून. खराब फिल्डिंग राहिलेली आहे या मॅच मध्ये. युवा स्टार भुईगाव संघाच्या माध्यमातून रन्स थांबवणारी खरी ताकद म्हणजे गोलंदाजी. रन्स थांबवणारी खरी ताकद म्हणजे तुमची फिल्डिंग. परंतु गोलंदाजी चांगली होते, फिल्डिंग खराब राहिली आहे. युवा स्टार भुईगाव संघाच्या माध्यमातून तुम्हाला जर धावा थांबवायच्या असतील ना या मॅच मध्ये तर फिल्डिंग चांगली करावी लागेल. परंतु आतापर्यंत फिल्डिंगचा दर्जा खराब राहिलाय युवा स्टार भुईगाव संघाच्या माध्यमातून. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा गोलंदाज दीपक, वेगवान गोलंदाज आहे. आतापर्यंत वेगाचा चांगला वापर केलाय. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. कव्हर पॉइंटला फिल्डर आहे त्या ठिकाणी. त्याने बीट करून बॉल चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने. फिल्डिंग चांगली. आणि तत्पूर्वी 2 धावा तन्मयीच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. या 2 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 11 धावा. पहिल्या षटकामध्ये 6 धावा गोलंदाजाने खर्च केल्या. या षटकामध्ये देखील जर पाहिलं तर आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 5 धावा खर्च केल्या दीपकने.
इथून धावा थांबवाव्या लागतील, धावा रोखाव्या लागतील, कारण 32 धावांचं टार्गेट आहे आणि आतापर्यंत धावफलकावरती 11 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस देखील फ्री करण्याचा प्रयत्न, लाऊड अपील, पंचांनी स्पष्ट नकार दर्शवलाय. इथे जर पाहिलं तर लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळेल. या एका धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 12 धावा. पंचांच्या भूमिकेमध्ये जर पाहिलं तर दीपेश दिंडेकर सरांना तुम्ही पाहताय, स्वतः आयोजक आहेत त्या स्पर्धेच्या माध्यमातून खूप चांगलं आयोजन नियोजन त्यांचं राहिलं आहे. प्रत्येक गोष्टीवरती बारकाईने लक्ष केंद्रित केलंय आणि जबरदस्त डोलारा या स्पर्धेच्या माध्यमातून उभारलाय. आज या स्पर्धेचा पहिला दिवस आणि आजच्या दिवसामध्ये क्रीडा रसिकांची अलोट गर्दी या क्रीडांगणावरती आपल्याला पाहायला मिळते. सक्सेसफुल आणि यशस्वी स्पर्धा पहिल्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा गोलंदाज दीपक. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने खेळल्यात. लॉंग ऑन त्या ठिकाणी आहे, फिल्डिंग चांगली लॉंग ऑनला आणि ते जर पाहिलं तर फक्त एकच धाव मिळेल. या एका धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 13 धावा. ए, 12 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. या मॅच मध्ये सुरुवातीच्या 2 षटकामध्ये 13 धावा बनल्या. काय जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत युवा स्टार भुईगाव या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. परंतु फिल्डिंग सेटअप कमालीचा दाखवावा लागेल, फिल्डिंग चांगली करावी लागेल. का सुरुवातीच्या 2 षटकामध्ये फिल्डिंग करत असताना भरपूर साऱ्या मिस्टेक या मॅच मध्ये युवा स्टार भुईगाव या संघाने केल्यात. परंतु येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 19 धावा डिपेंड करायचा आहे. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज ओव्हर द विकेट. यावेळेस खेळण्याचा प्रयत्न, वेगवान चेंडू आहे, चांगला चेंडू पाहायला मिळते गोलंदाजाच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती गोलंदाज तुलशीरामने फलंदाजाला शांत ठेवलाय. वा, जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. वेगावरती स्वार होताना हा गोलंदाज तेच तरार गोलंदाजी करतोय. वेगवान गोलंदाज आहे आणि खऱ्या अर्थानं पहिल्या चेंडूवरती फलंदाजाला शांत ठेवलाय. इथे जर पाहिलं तर एका बाजूला बॅटिंग करत असताना स्वप्नील आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत त्याने 4 चेंडूचा सामना केलाय, 3 धावांवरती तो खेळतोय. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा तुलशीराम. कमी गतीने चेंडू टाकलाय, थोडीशी फ्लाईट दिली होती, आडव्या बॅटने स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. लॉंग ऑनला फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतायत, थोडेसे चाच पडतायत, परंतु एक धाव मिळेल. या एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 14 या आकड्यावरती. इक्वेशन जर पाहिलं ना तर येणारे 10 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. 10 चेंडू आणि 18 धावा या मॅच मध्ये. काय जबरदस्त सामना, रंगतदार सामना आजच्या दिवसामध्ये प्रत्येक सामना आपल्याला पाहायला मिळालेला आहे. गोलंदाजी चांगली राहिलेली आहे. आपल्या संघाच्या कॅप्टनला सार्थ अभिमान राहील
अशा प्रकारची गोलंदाजी आतापर्यंत भुईगाव संघाने केलेली आहे. गोलंदाज तुलसीराम ओव्हर द विकेट. यावेळेस आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न, मिड विकेट रिजनला मोठा फटका केल्याचा प्रयत्न जरूर केलाय, परंतु इथे एकच धाव मिळेल. या एका धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती तब्बल 15 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस समोरच्या दिशेने खेळलेत, परंतु लॉंग ऑनला फिल्डर पुन्हा एकदा त्या ठिकाणी आलेत. फिल्डिंग चांगली. याही षटकामध्ये मोठा फटका येत नाही. या मोठ्या फटक्यांचा शोध सुरू आहे आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर तो मोठा फटका कोणाच्या बॅटमधून येईल हे देखील पाहावं लागेल. कारण स्वप्नील सलामीला आलाय, त्याच्या बॅटमधून फारशा धावा आलेल्या नाहीत. अमित देखील आपल्याला पाहायला मिळतोय आणि दोन्ही फलंदाज एक मोठा फटका शोधतायत या मॅचमध्ये आणि खऱ्या अर्थानं तो या षटकामध्ये शोधावा लागेल. इथे देखील खोलात टाकला होता. वा, जबरदस्त यॉर्कर लेनचा चेंडू होता. पिन पॉइंट यॉर्कर होता, खोलात टाकला होता आणि पूर्णपणे फलंदाजाला बीट केले या चेंडूवरती. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये ऋतिक आपल्याला पाहायला मिळते. आमच्या गुणलेखकाच्या माध्यमातून थोडीशी मिस्टेक होते. ऋतिक आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. षटक क्रमांक 3 हाताळतात या मॅच मध्ये आणि कमबॅक करणारे षटक त्यांचंही राहिलंय, कारण या षटकामध्ये आतापर्यंत 3च धावा त्याने खर्च केल्यात. 5 चेंडू टाकलेत आणि 3 धावा. वा, अप्रतिम कामगिरी, क्या बात आहे. अप्रतिम कामगिरी ऋतिक या षटकामध्ये करतोय. यावेळेस फ्लिक करण्याचा प्रयत्न, परंतु लाईन मिस केलेली आहे. लेग स्टंपच्या बाहेर जाणारे चेंडू आहे. इट इज अ वाईड बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात इथे धाव मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 17 धावा. धाव फलकावरती इक्वेशन जर पाहिलं तर आणखीन धावा या मॅच मध्ये बनवायचे आहे. अगदी जर पाहिलं तर 32चा चेस आहे आणि आतापर्यंत धाव फलकावरती 17 धावा बनल्यात. 7 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. ऋतिक बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. पुढचा बॉल. हो, बॅकफुटला गेले होते. टॅप करण्याचा प्रयत्न, परंतु हाही चेंडू आलेला आहे. डॉट समीकरण बदललाय. येणारे 7 चेंडू 15 धावांची आवश्यकता. 12 चेंडू मध्ये 19 धावांची आवश्यकता होती. ऋतिकने फक्त आणि फक्त या षटकामध्ये 4च धावा खर्च केल्यात. वा ऋतिक वा, काय जबरदस्त कामगिरी पाहायला मिळते ऋतिक यांच्या माध्यमातून. इथे या मॅच मध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न युवा स्टार भुईगाव या संघाने केलेला आहे. येणारे 6 चेंडू 15 धावांची आवश्यकता. काय जबरदस्त सामना. आजच्या दिवसातील प्रत्येक सामना रंगतदार या क्रीडांगणावरती आपण पाहिलाय. हा देखील तसाच काही सामना पाहायला मिळतोय. आपल्याकडे वेळ आहे तर जाऊया डीजे वादकाकडे आणि ऐकूया एक सुमधुर संगीत. सात चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती मनीष आणि स्ट्रायकिंग एंडला स्वप्नीलला तुम्ही पाहताय. स्वप्नीलनं भरपूर मोठा संघर्ष या सामन्यामध्ये केलाय. त्याच्या बॅटवरती बॉल चांगल्या रीतीने आलेले नाही आहेत. हो, इथे फुलटॉस चेंडू होता. खेळण्याचा प्रयत्न लेग स्टंपच्या बाहेर, पंच आमच्याकडे वळतायत. इट इज अ वाईड बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळेल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे. 18 धावा. 6 चेंडू 14 धावांची आवश्यकता. या मॅचचं समीकरण 6 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडला स्वप्नील आणि एका बाजूला अमित या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅक वरती मनीष लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने. यावेळेस खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला. यष्टिरक्षक त्या ठिकाणी आहे, मिस्टेक करणार नाही. त्याने टिपलाय झेल. अखेर स्वप्नीलला देखील बाद केलाय. फलंदाज बाद.
फलंदाज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय तुलशीराम. येणारे जर पाहिलं तर 5 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी धावा बनवायची आहेत. एकंदरीत 14 धावा, 5 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. या मॅच मध्ये काय जबरदस्त कामगिरी आतापर्यंत गोलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती मनीष काय जबरदस्त कामगिरी करतायत. ओव्हर द विकेट, राऊंड द विकेटने आलेत. खेळण्याचा प्रयत्न खोलात टाकला होता. यावेळेस देखील जर पाहिलं तर हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि ते फक्त एकच धाव पाहायला मिळते. या एका धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 19 धावा. 19 धावा धावफलकावरती या मॅच मध्ये आतापर्यंत आपण पाहतोय. आणि इथून जर पाहिलं तर कमबॅक करण्याचा प्रयत्न फलंदाजांना करावा लागेल. 3 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. अगदी सामन्याचं समीकरण बदललंय. या मॅच मध्ये पूर्णपणे कमबॅक केलाय. अप्रतिम कामगिरी भुईगाव या संघाची राहिली आहे. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर अगदी सोपं समीकरण होतं आणि बॅटिंग करत असताना 12 चेंडू 19 धावांची आवश्यकता असताना हा सामना 3 चेंडू मध्ये 13 धावांवरती जाऊन पोहोचलाय. अप्रतिम क्वालिटी दर्जाची गोलंदाजी आज भुईगाव संघाच्या गोलंदाजाने केलेली आहे. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती, राऊंड विकेट. हा ट्रॅकर पूल केलाय, पॉवरफुल होईल का? हो झालाय. बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे, षटकार. संख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 25 धावा. आता इक्वेशन जर पाहिलं 7 धावांची आवश्यकता. 3 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. 3 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. कारण इथे जर पाहिलं तर मनीषा आतापर्यंत या 3 चेंडू वरती 7 धावा त्याने खर्च केलेले. 3 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष से कोई मान नहीं होता. जब तक ना पडे हातोडी की चोट, पत्थर भी भगवान नहीं होता. इथे घनाचे गाव सोसावे लागतील. हो खेळण्याचा प्रयत्न खेचून मारलाय, बॉल चाललाय वाईड ऑफ लॉंग ऑफला. हो हो हो, व्हॉट अ कॅच. या मॅच मध्ये महत्वाची झेल. फलंदाजाला बाद केलाय, अमितला बाद केलाय. अमित धोकादायक ठरत होता, त्याच्याच बॅट मधून षटकार आला होता आणि अखेर त्याला बाद केलाय. फलंदाज बाद. आणि 7 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज गुरु मैदानावरती दाखल झालाय. 2 चेंडू 7 धावा, 7 धावा 2 चेंडू. एका बाजूला युवा स्टार भुईगाव आणि त्यांच्या विरोधात मैदानावरती खेळताना पाहायला मिळते संघर्ष युवा हा संघ. 2 चेंडू 7 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती मनीष आणि स्ट्रायकिंग एंडला गुरु हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळते. इथून मोठा फटका फलंदाजाला खेळावा लागेल या मॅच मध्ये. गोलंदाज तयार, राऊंड विकेट. फुल टॉस बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनला फिल्डर त्या ठिकाणी आहेत. एक धाव मिळाली आणि एकच धाव मिळेल. इक्वेशन बदललंय, समीकरण बदललंय. 1 चेंडू 7 धावांची आवश्यकता. या मॅच मध्ये काय अप्रतिम गोलंदाजी युवा स्टार भुईगाव या संघाने केलेले आहे. परंतु सामना अजून संपलेला नाहीये. गोल्डन षटकार या मॅच मध्ये फलंदाज तुलशीरामला ठोकावा लागेल. 1 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. तुलशीरामच्या बॅट मधून षटकार येईल का? कोणता संघ जिंकेल, कोणता संघ बाजी मारेल, अगदी ते पाहायला मिळणार आहे. परंतु हा चेंडू भरपूर महत्वाचा आहे. 1 चेंडू 7 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती मनीष मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 1 चेंडू 7 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार, लेफ्ट आर्म, राऊंड विकेट. खेळण्याचा प्रयत्न खोला टाकलाय. इथे मोठा फटका आलेला नाहीये आणि इथे 32 धावा डिपेंड केल्यात युवा स्टार भुईगाव या संघाने. अभिनंदन अभिनंदन युवा स्टार भुईगाव. हार्ड लक, टफ लक, संघर्ष युवा.